नमस्कार. आज आपण अँटीन्यूट्रियंट्सची माहिती घेणार आहोत. अँटीन्यूट्रियंट्स हे अन्नामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे असे घटक आहेत जे शरीराला अन्नातील जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स आणि खनिजे म्हणजे मिनरल्स शोषून घेण्यास अडथळा निर्माण करतात. हे प्रामुख्याने वनस्पतींमध्ये स्वतःच्या संरक्षणासाठी कीड किंवा रोगांपासून वाचण्यासाठी तयार होतात. म्हणून वनस्पती आधारित आहारामध्ये हे जास्त प्रमाणात आढळतात. अँटीन्यूट्रियंट्सचे काही प्रकार आहेत, जसे की फायटेट्स, टॅनिन्स, लेक्टिन्स, ऑक्झॅलेट्स, ग्लुकोसिनोलेट्स. गहू कडधान्यांमध्ये फायटेट्स जास्त असल्याने ते कॅल्शियम व जस्ताचे शोषण कमी करतात, तर चहा, कॉफी, वाईन मध्ये असणारे टॅनिन हे लोह व प्रथिनांचे शोषण कमी करतात. गहू, कडधान्ये, टोमॅटो, सोयाबीन, बीन्स, राजमामध्ये असणारे लेक्टिन्स पचनक्रियेवर परिणाम करतात. पालक, बीट, चॉकलेट्स, चहा, ड्रायफ्रूट्समध्ये असणारे ऑक्झॅलेट्स हे अँटीन्यूट्रियंट कॅल्शियमचे शोषण कमी करते. तर ग्लुकोसिनोलेट्स हे अँटीन्यूट्रियंट्स कोबी, फ्लावर व ब्रोकोलीमध्ये असते. हे पदार्थ आहारात घेणे बंद करण्याची गरज नाही, तर मागील काही भागात आपण पाहिलेल्या निरोगी आरोग्यासाठी स्वयंपाकाच्या काही महत्त्वपूर्ण पद्धतींचा जर अवलंब केला तर पदार्थांमधील अँटीन्यूट्रियंट्सचा प्रभाव कमी करू शकतो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.